सुरुवात पण खूप उशिरा होती. आता वाजलेले 3 आणि आरू झोपलेली आहे. कूलरचा आवाज आहे, थोडा कूलरचा आवाज इग्नोर करा. आरू झोपलेली आहे आणि आमचं दळण करणं चालू आहे. दळण म्हणजे गव्हाचं दळण, त्या दिवशी ज्वारीचं आणलं होतं, गव्हाचं राहिलं होतं. सो पीठ वगैरे संपलेलं आहे म्हणून मग म्हटलं दळण ते करून घ्या. तर इथं दळण चालू आहे. दागिने करतायत थोडंसं. मी गेले होते मोबाईल आणायला पाठीमागं. दळण करतायत. सो द्या इकडं, द्या इकडं. सगळं मिक्स केलं काय तुम्ही? अर्ध ताट करून ठेवलं होतं मी. सगळं मिक्स आहे. हे बघू शकता. इकडे दळण चालू आहे आणि दळणामध्ये भरपूर खडे आहेत. गावाकडे म्हटलं की अशी कामं करायला लागत. आणि कोणी कोणी आयतं पीठ पण खाते, पण आमच्यात कोण आयतं पीठ खातच नाही. आट्याचं पीठ कोणच खात नाही. आणि आमच्यात म्हणजे मला सुद्धा आवडत नाही आट्याच्या पोळ्या. पण आट्याच्या पोळ्या अशा कडक होतात. ह्या गव्हाच्या कसं गहू दळून वगैरे आणले ना, मग छान होतात पोळ्या. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात खूपच लेट झाली. ऊन बघू शकता किती पडलेले. भरपूर सारं ऊन पडले. झालं एक 10-15 दिवस. आता जून हा महिना, एक मे महिना पूर्ण संपेपर्यंत ऊन राहतं. जूनमध्ये थोडंसं कमी होते. जुलैमध्ये आहे आमची ॲनिव्हर्सरी. आमच्या ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच. जुलैमध्ये लांब आहे आणखी 1 महिना. 12 जुलैला असते आमची ॲनिव्हर्सरी. तर आणखी 1 महिना केल्याच्यानंतर 1 महिना 12 दिवस झाल्याच्यानंतर मग आमची ॲनिव्हर्सरी. मग आमच्या ॲनिव्हर्सरी, आमच्या लग्नाला किती वर्ष पूर्ण होतात? 3रं वर्ष. हां, 2रं वर्ष संपून 3रं वर्ष, म्हणजे हे 3रं चालू आहे. 3रं संपून 4थं लागते. 3 वर्ष कंप्लीट होतात आमच्या लग्नाला. किती लवकर दिवस गेलेलं कळलंच नाही. सो एवढं काम करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. कंटिन्यू करते. दळण झालं की आरू उठली. आरू झोपलाय, कमी झालेली. उठला का नाही? किती वेळ झोपली माही तू? नेमकंच ना झोपे घालून मी दळण करायला गेले होते आणि लगेच उठून बसले. लय झोप कमी झालेली. आणि आरूचे बघू शकता, तुम्हाला दिसत आहेत का तिचे डोळे? असे तिचे डोळे बघा. तिचे डोळे असे घारुळे डोळे आहेत तिचे. तिच्या आजोबांसारखे. आजोबांचे डोळे असे घारुळे. आणि आरू कलर, आरू कोणासारखी दिसते ते कमेंट मध्ये सांगा. तसं तिच्या पप्पाला बघितलं नाही तुम्ही आणखी सुद्धा. तिचे पप्पा आले ना आता 1-2 तारखेला येणारच आहेत ते. मग दाखवेल मी. तर 3 तास सुद्धा ब्लॉग मध्ये घेईल. आरूच्या डोक्यामध्ये ना असं घाम आलाय, घामाचा फोड आलाय. ते फोड तिला थोडा दुखतंय. तिच्या डोक्याला असं हात लावला ना. आणि टीव्ही पण इतकी बघायला, तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. थंबनेलवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल आरू किती टीव्ही बघते. व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यामध्ये आरू इतकी टीव्ही बघायला लागली. लय टीव्ही बघायला लागली. तिची टीव्हीची सवय मला मोडावं लागणार. मोडायची म्हणजे कशी मोडणार ना, म्हणजे असं तिला असं बघते. असं लांब जरी लांबलात ना आणि घरात टीव्ही चालू असली ना असं बघते टीव्ही. बघू शकता आमच्या अष्टरला ना फुल आलेलं आहे. इथे एक आलेलं, म्हणजे आले नाही आणखी पूर्ण, येते आता. पाकळ्या आलेल्या आहेत. इथे एक आलं, इथे एक आलं आणि इथे 2 कळ्या आलेल्या आहेत. हे गुलाब याच्यातलं सुकून गेलं होतं ना अष्टरचं, ते काढून टाकलं. हा एक गुलाब आहे. या गुलाबाला बघू शकता कळी आलेली आहे. आणि हे बारीक ते पांढरं अष्टराचं फुल असते ना ते. आणि ते आहे ते विंचूचं झाड आहे.
आणि ॲस्टर इथला गुलाब सुकून गेलेला आहे. सो आरूसोबत थोडा वेळ खेळते आणि आरूचं गणपट वगैरे पण करून घेते. 5 वाजता येतात, 4 वाजता आहेत सॉरी 4 वाजता. तरी ऊन बघा किती येतं, भरपूर सारं ऊन आहे. आणि हा जो बांबू आहे ना तो आमच्या गुढीचा बांबू आहे. तो वर नाही ठेवलेला आणि बाहेर इथं बाहेरच आहे खाली. आरूचे कपडे वगैरे वाळू घातलेले. आरूचं गणपट वगैरे करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो बाय. आरू बाय कर. तू तर बोललीच नाही आपल्या हे युट्यूबच्या फॅमिलीला, बोललीच नाही तू. हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? मी खूप छान आहे. तुम्ही कसे आहेत? आपण खूप दिवसांनी भेटलो. मी तुम्हाला बोलले माझं माईक नको काढू, माईक नको काढू. माईक काढते बघ. नको राणी, माईक नको काढू. माईक सो तिला थोडंसं खेळवते, गणपट वगैरे करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. सो बाय. काय कसं व्हायले आ? पिंक लिप्स, पिंक लिप्स, पिंक लिप्स, पिंक लिप्स, पिंक लिप्स. आरूच्या होठाचा शेप किती छान आहे बघा ना. पिंक लिप्स, पिंक लिप्स, पिंक लिप्स. तुम्हाला वाटत असेल कॅमेरेमध्ये तिचे होठ असे दिसते, तिचे खरोखर सुद्धा होठ असेच पिंक पिंक आहेत. आरू झालते ना, आरू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो ना, माझी डिलिव्हरी झाली तेव्हा आरूचं तोंड असं एवढंच होतं छोटं छोटं. आता एवढं मोठं झालंय. आरू मोती मोती व्हायलीये, लय मोती मोती व्हायलीये. कसे पायात ते बघा, कसं खेळते. असं पायावरच खेळायला तुला उल्हास येते, असं खाली खेळत नाहीस ग. कशी खेळते बघा. गद 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 गद. चिक 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 चिक. आणि आरूला ना, आरूला अशी भिंतीची लय भीती वाटते. तिला असं भिंतीच्या जवळ नेलं ना तिला लय भीती. तिला असं नको वाटते. काय माहिती कशामुळे भीती ती, कशा काय काय की तिला असं भिंतीच्या जवळ नेलं की भीती तिला. सो चहा वगैरे घे. आरूची मजा मस्ती बघा. राणी बनेल मोठ्या मोठ्या व्हायला माहिती तुम्हाला, मोठ्या मोठ्या व्हायला. ए तकलू, आरू आरू. मी तर कपड्याच्या घड्या वगैरे घालत होते तर माझ्याकडे बघून लई इतका हसत होती. ते कपडे असे वारा सुटलं, थोडस वाऱ्यानं उडत होते घड्या घालताना, त्याला बघून हसत होते. कशी करते काय ग राणी? राणी काय ग, कुठे जायचंय तुला? बाहेर जायचंय? बाहेर नाही जायचं आरू, ऊन आहे बाहेर बघ. आरूचे डोळे बघा, तुम्हाला मग असे दिसलेच नसतील, आता पण नाही ते बघूच देत नाही डोळे, आता पण नसतील दिसले. बसली बघा खाली खेळत, कशी पाय हलवते बघा ना, लोकोक 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 हलवते. स्प्रिंगच आहे आणि तिचा हात आणि पाय 1 सेकंड सुद्धा असं बसत नाही एका ठिकाणी शांत, सारखं हलवणं असं वळ 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 करीत. बाबा कशी बघते बघा माझ्याकडे. मम्मी मम्मी मम्मी. चला कपडे वगैरे जागच्या जागेवर लावून ठेवते आणि मिनी ब्लॉग सुद्धा शूट केलेला आहे, तो ब्लॉग सुद्धा अपलोड करायचा आहे.
मोठा ब्लॉग मग अशी अपलोड झालेलाच आहे, तो ब्लॉग बघा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. एवढे कपडे वगैरे ठेवून देते जागच्या जागेवर आणि मग आपला मिनी ब्लॉग एडिट करते आणि तो सुद्धा अपलोड करते. आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉग बघायला आवडतील का हे मोठे ब्लॉग बघायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगा. माझे मिनी ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर मी मिनी ब्लॉग शूट करेल जास्त, आणि जर मोठे ब्लॉग आवडत असेल तर मोठे ब्लॉग जास्त शूट करेल. आणि जर तुम्हाला आउटसाईडचे सुद्धा माझे ब्लॉग हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा. सध्या तरी ते इम्पॉसिबल आहे कारण आरुष छोटी आहे. जर मिस्टर म्हणजे आरुषचे पप्पा जर 1 तारखेला आले ना तर ते सुद्धा ब्लॉग आउटडोअरचे सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आणि गेलं तर आम्ही 1 तारखेच्या नंतर कुठेतरी जाणार आहोत बाहेर फिरण्यासाठी. तर बघूया, जर झालं शक्य तर जाऊया, तिथे सुद्धा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील. तरी तर आरो बघा राणी कशी फाट पाय हलवते. एवढं सगळं आवरून घेते, ब्लॉगची एडिटिंग करून घेते मिनी ब्लॉगची आणि मग तुम्हाला भेटते. झोपायचं नाही. आता बिलकुल झोप नाही. उशिरा झोपायली, सकाळी लवकर उठायली. लवकर झोपली तरी लवकर उठते, उशिरा झोपली तरी लवकर उठते. टाइमच झालाय सकाळी 4 वाजता एकदा उठते, 4 वाजता उठल्याच्या नंतर पुन्हा 6 वाजता उठते. 6 साडेसहाला वाटते, परत म्हणजे थोडंसं झोपी घालते, ब्रश वगैरे करते, मग परत उठते. लय झोपेचं हे झालं, आता तर एकदम झोपत नाही, खेळायला लागले. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया